एखादा उथळ कार्यकर्ता स्वतःच्या प्रसिद्धीसाठी किंवा स्वतःला आमदारकीचे तिकीट मिळाले म्हणून सुपारी फेकत असेल तर त्याला प्रत्युत्तर देतानाही अशा प्रकारचं वागणं हे चुकीचंच आहे. त्याच्यावर उद्धव ठाकरे यांनी एकही मत प्रदर्शित केलं नाही. मात्र राज ठाकरे यांनी त्यांना व्हिडिओ कॉल करून त्यांचं अभिनंदन केलं आणि ट्विटरवर लांबलचक पत्र दिलं. सुपारी फेकून कोण नारळ फेकून करताय काय? दोन रक्तांच्या भावांना एकमेकाविरुद्ध झुंजायला लावताय. हे महाराष्ट्रातल्या सुज्ञ नागरिकांना आवडलेलं नाही. मी युतीबरोबर नाही असं दाखवायचा त्यांचा प्रयत्न आहे, परंतु तो करताना उद्धव ठाकरेचे उमेदवार जिथं असतील तिथे यांचे उमेदवार राहतील. प्रकाश आंबेडकर जे ज्या पद्धतीनं बोलत होते की आम्हीच ठरवू काय करायचं आहे ते, त्यांच्या 35 उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झालं लोकसभेला आणि 14% 7% करत 2% मतं आली. कदाचित राज ठाकरेंची अवस्था ही अशाच पद्धतीने होईल. नमस्कार मित्रांनो, द पॉलिटिक्समध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. राज ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर आहेत आणि त्यांच्या गाडीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी सुपाऱ्या फेकून सुपारीबाज अशा घोषणा देत त्यांच्या गाडीवर हल्ला केला. कट टू ठाण्यात उद्धव ठाकरेंची सभा झाली आणि त्या सभेच्या अगोदर उद्धव ठाकरेंच्या गाडीवर टोमॅटो नारळ असं फेकत मनसैनिकांनी त्याची परतफेड केली. अशा सगळ्या गोष्टी घटना घडल्यानंतर काही नवीन गोष्टी समोर येत आहेत आणि त्याच गोष्टींवर आज आपण चर्चा करणार आहोत. राज विरुद्ध उद्धव असं एक चित्र महाराष्ट्रात निर्माण केलं जात आहे, त्याच मुद्द्यावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि या चर्चेसाठी आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक हरीश केंची. सर, स्वागत आहे. नमस्कार सर, आत्ता मी जी पार्श्वभूमी सांगितली त्याच्यावरनं राज ठाकरे विरुद्ध उद्धव ठाकरे असं एक चित्र उभं करण्याचा महाराष्ट्रात प्रयत्न चालू आहे असं वाटतं का विधानसभेच्या पार्श्वभूमीवर? तसंच चित्र निर्माण केलं जातं. हे आजच नाही, तो 2006 पासून सुरू झालेला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन का झाली? याला काही राजकीय वैचारिक अधिष्ठान आहे, मूल्याधिष्ठित राजकारण काही करायचं आहे असं काही नव्हतं. शिवसेनेला पर्याय द्यायचा किंवा उद्धव ठाकरे यांना पर्याय द्यायचा म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजे मनसे सुरू झाली. ती सुरू करताना काय त्यांनी सांगितलं की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भोवती जे बडवे आहेत त्या बडव्यांचा मला त्रास होतो म्हणून मी पक्ष काढला. त्यावेळेला पक्षाच्या ज्यावेळेला त्यांनी घोषणा केली त्या व्यासपीठावर त्यांच्या आजोबांचा फोटो त्यांनी लावला होता, प्रबोधनकार ठाकरेंचा. त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरांचाही फोटो लावला होता. त्याचबरोबर सावित्रीबाई फुलेंचाही फोटो लावला होता. आणि त्यांचा पहिला जर झेंडा ध्वज पाहिलं त्यांचं तर ही 4 रंग होते त्याच्यामध्ये. त्यात निळा होता, हिरवा होता, पांढरा होता, भगवा होता. म्हणजे माझी विचारसरणी ही याशी संबंधित आहे. म्हणजे त्यांचे जे आजोबा होते प्रबोधनकार ठाकरे यांची जी विचारसरणी होती ती माझी विचारसरणी आहे असं दाखवायचा प्रयत्न त्यांनी केला होता. म्हणजे त्यावेळेला शिवसेना प्रमुख आणि उद्धव ठाकरे हे हिंदुत्वाचे पाईक झालेले होते. हिंदुत्व म्हणजेच राष्ट्रीयत्व असं म्हणत त्यांचं राजकारण सुरू होतं आणि ते भारतीय जनता पक्षाच्या बरोबर जाऊन हिंदुत्वाचं कार्ड चालवत होते. परंतु मी त्या हिंदुत्वाबरोबर नाही तर सर्वसमावेशक असलेलं जे राजकारण आहे प्रबोधनकारांचं ते मी पुढे चालवणार आहे हे त्यांनी दाखवलं होतं. कालांतरानं त्या विचारसरणीमध्ये हळूहळू बदल होत गेला. व्यासपीठावरून एक 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 फोटो बाजूला होत गेले. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो गेला, सावित्रीबाई फुलेंचा फोटो गेला, झेंड्यामध्ये आता रंग बदलला गेला. जो रंग 4 रंग होता की ज्यामध्ये ती त्या विचारसरणी दर्शवणारा तो रंग होता, बरोबर, तो त्यांनी बाजूला केला आणि आता पुन्हा आपण हिंदुत्व घेतो आहोत आणि म्हणून भगवा ध्वज घेतला. परंतु शिवछत्रपतींची आपली नाळ जुळलेली आहे किंवा शिवछत्रपतींचा आदर्शच आपल्या जीवनामध्ये आहे हे दाखवण्यासाठी त्यांनी शिवमुद्रा त्याच्यावर ठेवली आणि आपला ध्वज बदलला. जे भूमिका उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी घेतली नेमकं त्याला विरोध करायची भूमिका ही राज ठाकरेंची राहिलेली आहे. कसं होतं, परिस्थिती मगाशी म्हटलं तसं परिस्थिती माणसाला शहाणं करतं. आचार विचार स्वाभिमान हे सगळं गुंडाळून ठेवावं लागतं त्यांना. मराठी माणसाचा वसा घेतलेला
राज ठाकरेंचा पक्ष किंवा राज ठाकरे मराठी माणसासाठी आज घडतायत का, ज्यांनी महाराष्ट्र तोडायचा प्रयत्न करतायत, महाराष्ट्रातल्या सगळे उद्योगधंदे पळवायचे प्रयत्न करत आहेत. अशांच्याबरोबर तुम्ही जाऊन मराठी माणसाच्या तरुणाच्या नोकऱ्या तुम्ही देणार आहात का? मला एक्झॅक्टली त्याच मुद्द्याकडे यायचं होतं की बऱ्याच प्रमाणात असं नरेटिव्ह आत्ता माध्यमांमध्ये सुद्धा, राजकीय वर्तुळात सुद्धा अशी चर्चा होते की आत्ता मराठवाड्याचा दौरा झाला, त्याच्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा त्यांनी उभा केला. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे चित्र पुन्हा एकदा निर्माण करण्यात आलं. हे कुठेतरी शिवसेनेकडनं, शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडनं जी महायुतीवर सातत्याने टीका होते, डायरेक्ट फडणवीसांना टार्गेट केलं जातं आहे, भाजपला टार्गेट केलं जातं आहे, याला कुठेतरी काउंटर नरेटिव्ह उभा करण्यासाठी हे सगळा प्रयत्न चालू आहे का, असं वाटतं का राज विरुद्ध उद्धव या चित्रामागे? नाही, हे मनसेच्या स्थापनेपासूनच आहे ना. अच्छा. उद्धव ठाकरेंच्या विरोधात पूर्वीपासूनच आहेत ते. म्हणजे तुम्ही 7 सालीच्या ज्या निवडणुका बघितल्या, 6 सालीच्या, त्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना ते तेलकट वडे खायला घातले, इथपर्यंत त्यांनी बाहेर काढलं होतं. त्यामुळे उद्धव ठाकरे जी भूमिका घेतील नेमकं त्याच्या विरोधात ती भूमिका घेतात. म्हणजे तुम्ही पहा, ज्या वेळेला शिवसेना भाजप हे एकत्र होते त्यावेळेला शरद पवार आणि काँग्रेस एका बाजूला होती. परंतु शरद पवार हा महाराष्ट्रातला पक्ष, त्यांचा शरद पवारांचा जो राष्ट्रवादी पक्ष येतो, त्यांच्याबरोबर जावं असा त्यांचा विचार होता. ते जरी जाहीरपणे सांगत असतील की मी एकला चलो रे, मी कोणाबरोबर जाणार नाही, परंतु तिकडं ते झुकलेच होते शरद पवारांकडे. परंतु आता उद्धव ठाकरे शरद पवारांकडे गेल्यामुळे त्यांनी लगेच उडी मारून इकडे आलेले आहेत, भारतीय जनता पक्षाकडे आलेले आहेत. त्यामुळे हे जे हा संघर्ष जो आहे ना, तो संघर्ष आधीपासूनच आहे. मुळात मला एक चिंता वेगळी वाटते. ठाकरे घराण्याला एक वेगळी परंपरा महाराष्ट्रामध्ये आहे. संपूर्ण महाराष्ट्र समिती असू द्या, पुरोगामी चळवळ असू द्या, या सगळ्यामध्ये प्रबोधनकार ठाकरेंनी एक वेगळी भूमिका निर्माण केलेली होती. त्यांचा एक दबदबा त्यांच्यामध्ये होता. आज ती विचारसरणी दोघा भावांमध्ये नाहीच आहे ना. ज्या विचारांची गरज आज महाराष्ट्राला आहे, अशा वेळी ही दोघंही भाऊ तो विचार बाजूला ठेवून एकमेकांच्या विरोधात भांडत बसलेले आहेत. हे एकमेकांच्या विचारसरणीपासून दूर गेलेले लोक आहेत. बरोबर. पण कार्यकर्त्यांचे ह्याच्यामध्ये मरण होत आहे. कार्यकर्त्यांवर ज्या केसेस होत, आता मला सांगा, ठाण्यामधल्या 44 मुलांवर केसेस झालेल्या आहेत. त्यात काही मुली म्हणजे महिलाही आहेत. त्या केसेसना कोण पुढं जाणार? आज महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी अशा केसेस होतात कार्यकर्त्यांवर, त्यांच्या पाठीमागं कोण उभं राहतं? त्यांच्या घरादाराचा विचार कोण करतं? बरोबर. पूर्वीचा काळ वेगळा होता. आत्ता एक माणूस कमवायचा आणि सगळेजण खायचे. आज मात्र सगळ्यांनी कमवून देखील घर चालू शकत नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांचा विचार दोन्ही नेत्यांनी करायला हवा. तो प्रश्न किती ताणायचा? एखादा उथळ कार्यकर्ता स्वतःच्या प्रसिद्धीसाठी किंवा स्वतःला आमदारकीचे तिकीट मिळाले म्हणून सुपाऱ्या फेकत असेल, तर त्याला प्रत्युत्तर देतानाही अशा प्रकारचं वागणं हे चुकीचंच आहे. त्याच्यावर उद्धव ठाकरे यांनी एकही मत प्रदर्शित केलं नाही. मात्र राज ठाकरे यांनी त्यांना व्हिडिओ कॉल करून त्यांचं अभिनंदन केलं आणि ट्विटरवर लांबलचक पत्र दिलं. त्यात त्यांनी एक शब्द वापरला की यापुढं काही करू नका, असा शब्द वापरला. पण माझ्या नादी लागाल तर मी सोडणार नाही, अशा प्रकारची धमकी त्यांनी दिलेली आहे. हे जे आहे हे महाराष्ट्राचं वातावरण बिघडवणारं आहे. आणि हे महाराष्ट्र बिघडवणारं वातावरण महाराष्ट्रासाठी घातक आहे. कारण जर नवे कोणी उद्योग यायचे असतील तर अशा वातावरणामध्ये उद्योग येतील का? इतक्या तरुणांना नोकऱ्या मिळतील का? हाही प्रश्न महत्त्वाचा आहे. सर, आता ठाण्यात उद्धव ठाकरेंवर जो हल्ला झाला त्याच्यात मागचं इंडिकेशनचा विचार मी जेव्हा करतो त्यावेळी असं लक्षात येतं की एकनाथ शिंदेंचा गड आहे ठाणे, आणि तिथे एकनाथ शिंदेंसाठी राज ठाकरे उभे ठाकलेत का, असा एक प्रश्न मनात येऊन जातो या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर. कारण का तुम्ही म्हणलात तसं की उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया देणं टाळलं त्याच्यावरती, पण राज ठाकरेंनी ट्विटरवरनं पोस्ट लिहून अभिनंदन केलं, व्हिडिओ कॉल केले वगैरे वगैरे. तर ह्याचा एक क्लिअर इंडिकेशन जातं आहे का की महायुतीचं जिथे इथे बलस्थानं आहेत किंवा शिंदे गटाची आहेत तिथे राज ठाकरे तिथे मदतीला जाऊन जात आहेत, असं एक चित्र आहे असं वाटतं का तुम्हाला? लोकसभेच्या निवडणुका तुम्ही पाहिल्यात का? त्यांच्या सभा कुठे झाल्या? नारायण राणेकडे झाल्या, श्रीकांत शिंदेकडे झाल्या विचारांच्या विरोधामध्ये, बरोबर की नाही? त्यांच्या ज्या ज्या सभा झाल्या त्या शिवसेनेच्या
गोटामध्ये ज्या आहेत किंवा ज्यांच्या मजबूत जागा आहेत तिथं त्यांनी घेतल्या सभा. शिवसेनेचे खासदार कमी व्हावेत म्हणून त्यांनी ते प्रयत्न केलेत. मुंबईची सभा जरी घेतली, इकडीचं ह्याची रायगडमधली सभा असू द्या, ठाण्याची सभा असू द्या, या सभांमध्ये त्यांनी काय केलं, उद्धव ठाकरेंवर टीका करायचा प्रयत्न केला. आणि जे अपेक्षित आहे एकनाथ शिंदेंना, कारण महायुतीमध्ये हे 3 पक्ष आहेत, लोकसभेमध्ये हा 4था पक्ष येऊन सामील झाला त्याच्यामध्ये, लक्षात आलं की नाही. मग जागा वाटप करायची असेल 4ही पक्षांना तर मग उद्धव ठाकरेंना कुठे जागा देणार, राज ठाकरेंना कुठे जागा देणार, हा प्रश्न तिथं होताच ना. म्हणून तुम्ही एकत्र लढा, स्वतंत्र लढा, आम्ही आमचं लढतो, मी युतीबरोबर नाही असं दाखवायचा त्यांचा प्रयत्न आहे. परंतु तो करताना उद्धव ठाकरेचे उमेदवार जिथं असतील तिथे यांचे उमेदवार राहतील आणि शिवसेनेची मतं कमी करतील. ओके, अशी त्यांची भूमिका आहे. आणि तुम्ही आज पाहिलं असेल एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांनी ज्या पद्धतीनं कामकाज चालवलं आहे प्रचाराचं, ते एक प्रकारे उद्धव ठाकरेला टार्गेट करण्याचं चाललं. आता मला सांगा, एकनाथ शिंदे टार्गेट करतायत, अजित पवार टार्गेट करतायत, देवेंद्र फडणवीस टार्गेट करतायत. कोणाला टार्गेट करतायत? उद्धव ठाकरे यांनाच टार्गेट करतायत ते, कारण त्यांचं आव्हान आहे, त्यांना दुसरं कोणाचंच नाही आहे असं आज निर्माण होते. आणि तसंच हे चित्र उभं केलं जात आहे. अच्छा सर, आणखीन एक म्हणजे ठाण्यातलं तुम्ही विचारांचं पण नाव घेतलं आणि आपण ठाण्याच्या मुद्द्यावरनं बोलतोय म्हणून की बिर्जे, अनिता बिर्जे त्यांनी उद्धव ठाकरेंची सभा झाल्यानंतर लगेचच एकनाथ शिंदे गटामध्ये प्रवेश केला आणि राजन विचारेंनी सुद्धा विचार करावा या गोष्टीचा असंही एक सुतोवाच दिलं. म्हणजे बिर्जे असतील, विचारे असतील, शिंदे असतील, हे सगळे आनंद दिघेंशी कनेक्टेड लोक आहेत, त्यांचे शिष्य मानले जातात ठाण्यात. तर हे काय वेगळं इंडिकेशन आहे, ठाण्याच्या राजकारणात नेमके काय बदल होत आहेत आता इथून पुढे? नाही, मला नाही वाटत काय बदल फरक विचार जातील असंही वाटत नाही. अनिता बिर्जेंचे वांदे असे आहेत की अनिता बिर्जेन हे खूप जुन्या कार्यकर्ते आहेत, त्यांची लढावृत्ती त्यावेळेला खूप मोठी होती. आता मात्र ते मंदावलेले, थंडावलेले आहेत. आता त्यांनी आपल्या उतार वयामध्ये कुठं जायचं, उद्धव ठाकरेकडे जाऊन आपल्याला उमेदवार मिळणार आहे का, की उद्धव ठाकरेकडून काही पदे मिळणार का, त्यांची सत्ता येईल असं त्यांना वाटतच नाही आज देखील. कारण ठाणे हा जसा शिवसेनेचा बालेकिल्ला होता तसाच तो भाजपचाही बालेकिल्ला आहे. मग जिथून राम कापसे निवडून येत होते, तिथून रामभाऊ म्हाळगी निवडून येत होते, लक्षात आलं की नाही. हा त्यांचा एक गठ्ठा मतदारसंघ होता. तो केवळ शिवसेना प्रमुखांच्या आग्रहाखातर भाजपने तो सोडलेला होता. त्यामुळे तिथलं वातावरण वेगळं आहे. महाराष्ट्रातलं प्रत्येक विभागवारी वातावरण म्हणजे वेगवेगळे वातावरण आहेत तिथे. तसं ठाण्याचं वातावरण, कोकणाचं वातावरण वेगळं आहे. तिथं भाजपचं देखील प्राबल्य आहे आणि ते त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहतात, हे दिसून आलेलं आहे आता. कमिंग बॅक टू राज ठाकरेंचा मुद्दा, ते आता 200-250 जागांवर लढवायचं म्हणतात, स्वतंत्रपणे लढवायचं म्हणतात. या सगळ्या ज्या घटना घडत आहेत त्याच्यावरनं खरंच राज ठाकरेंना अपेक्षित यश मिळेल असं वाटतं का तुम्हाला? म्हणजे महायुतीच्या बाजूने किंवा महायुतीला फायदेशीर ठरतील अशा गोष्टी करत जाणं, अशा पद्धतीचं आक्रमक होणं, वोकल होणं आणि पुन्हा जागृती आल्यासारखं आत्ता राज ठाकरेंच्या राजकारणाला पुन्हा जागृती आली असं म्हणतायत. तर एकंदरीत चित्र काय वाटतं राज ठाकरेंचं, कुठल्या वळणावर जाईल हे राजकारण? नाही, तुम्ही मगाशी जे वाक्य वापरलं ना की 200-250 जागा ते लढवणार आहेत, बरोबर. त्यांची जी भूमिका आहे आज मी तिला ती महायुतीला पूरक अशीच आहे, लक्षात आली की नाही. त्यांच्याकडे 200-250 उमेदवार आहेत का आत्ता, हाही विचार करावा लागेल तुम्हाला. मुंबई ठाण्यातलं वातावरण, पुण्यातलं वातावरण सोडलं तर बाकी ठिकाणी उमेदवार आहेत का, ते उमेदवार उभं करतील, कोणाला उभं करतील. याचं कारण असं आहे की महाराष्ट्राच्या राज्यातला प्रादेशिक पक्ष म्हणून तुमचं चिन्ह जर तुम्हाला जर कायम ठेवायचं असेल तर ठराविक टक्केवारी मतांची हवी असते. ती ठराविक मतांची संख्या मिळवण्यासाठी देखील हा एक प्रयत्न असू शकतो. आणि दुसरा असा महत्त्वाचा मुद्दा की उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे उमेदवार जिथे जिथे आहेत तिथे त्यांची मतं खाऊन किंवा त्यांची मतं कमी कशी करता येईल
अशा प्रकारचं राजकारण करून ते महायुतीला सहाय्यभूत कसं ठरेल की त्यांना पूरक कसं ठरेल अशी ही भूमिका असली पाहिजे असं आज तरी त्यांचं जाणवतं आहे तसं. परत आता राज ठाकरेंविषयी आपण बोलू, उद्धव ठाकरेंविषयी बोलायला पाहिजे. उद्धव ठाकरेंचा नुकताच दिल्ली दौरा झाला, त्याच्यामधनं बरेच चर्चेची वावटळं निर्माण झाली की उद्धव ठाकरे थेट दिल्लीला जाऊन भेटायला लागलेत, उद्धव ठाकरे झुकतात काय, इथपासनं ते महाविकास आघाडीमध्ये काहीतरी आलबेल आहे नाही आहे यापर्यंतच्या चर्चा सगळ्या सुरू होत्या. तर ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याचं फलित नेमकं घ्यायचं काय, आपण अर्थ काय काढायचा त्याचा नेमका? बघा, शिवसेना भारतीय जनता पक्षाची ज्यावेळेला युती झाली त्यावेळेला बाळासाहेब ठाकरेंनी असं सांगितलं होतं की तुम्ही दिल्ली सांभाळा, आम्ही राज्य सांभाळतो, अशी विभागणी त्यांची झाली होती. म्हणून लोकसभेच्या जास्त जागा भारतीय जनता पक्ष लढवत होती आणि विधानसभेची जागा शिवसेना लढवत होती. ही आधीपासूनची भूमिका त्यांची होती. 2019ला युती तुटल्यानंतर दुसऱ्यांदा उद्धव ठाकरे तिकडे गेलेले आहेत, लक्षात आलं की नाही. याचं कारण असं की मित्रपक्षांचं हेड ऑफिस काँग्रेसचं तिकडं आहे, त्याचबरोबर इतर पक्षाचे त्या इंडिया आघाडीमधले जे पक्ष आहेत तिथे ते पण सगळे दिल्लीमध्ये आत्ता अधिवेशन चालू असल्याकारणानं मग त्यांच्याशी गाठीभेटी करणं, आपला डायलॉग वाढवणं, आपलं त्यांच्याशी संबंध ठेवणं हे हवं होतं. दुसरी शंका अशा पद्धतीनं मला येते की दिल्लीतलं राजकारण करण्यासाठी शिवसेनेच्या वतीनं संजय राऊत हे सगळं तिथे कार्यरत असतात कायम. त्यामुळे दिल्लीतलं मीडिया असू दे, दिल्लीतलं राजकीय वातावरण असू दे, तिथं चित्र अशा पद्धतीने निर्माण झालं होतं, संजय राऊत ठरवतील ते शिवसेना, संजय राऊत सांगतात तेच उद्धव ठाकरे सांगतील. त्यामुळे दिल्लीच्या राजकारणामध्ये राऊतांचं महत्त्व वाढलं होतं. बरोबर. त्यामुळे केंद्रस्थानावरचे जे पक्ष आहेत म्हणजे काँग्रेस असतील, JDU असतील, आप असेल, अमुक, हे थेट उद्धव ठाकरेंच्या ऐवजी त्यांच्याशी संपर्क साधायला लागले. त्यामुळे आपला कनेक्ट दिल्लीतला किंवा राष्ट्रीय स्तरावरचा कमी होतो की काय असं ज्यावेळेला उद्धव ठाकरेंना वाटलं असेल, म्हणून त्यांनी तो दिल्लीचा दौरा केलेला आहे. अच्छा, लक्षात आलं की नाही. म्हणजे संजय राऊतांना थोडं बाजूला करण्याचा प्रयत्न आहे का राष्ट्रीय राजकारणात? अशी शंका येते. बाजूला करायचा प्रश्न नाही आहे, परंतु संजय राऊत सांगतील ती बाजू अंतिम असेल असं नाही. मी पक्षाचा प्रमुख आहे, तुमच्याशी कनेक्ट मला राहायला हवं किंवा माझ्याशी तुम्ही राहायला हवं हे बिंबवण्यासाठी तिथे ते गेलेले होते असं जाणवतं एका प्रकारचं. कारण त्यांची भूमिका जी आता बघितली ती जी आपच्या प्रमुखांना जाऊन भेटले, त्यांच्या आईवडिलांना भेटले, सोनिया गांधींना भेटले, प्रियांकांना भेटले, शरद पवारांच्या घरी गेले, राऊतांच्या घरी थांबूनच त्यांनी हे सगळं केलेल्या गोष्टी आहेत तिथे. आता त्याच्यावरनं आणखीन एक गोष्ट अशी झाली की मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहेत महाविकास आघाडीचा उद्धव ठाकरे असं एक चित्र तयार होत होतं. संजय राऊत सुद्धा हे सारखं म्हणत होते की मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे. तर दिल्लीला गेल्यानंतर सुद्धा हे एक नरेटिव्ह स्ट्रॉंग झालं होतं की त्याच कारणासाठी ते दिल्लीला गेले होते की काय. पण नंतर काँग्रेसच्या नेत्यांनी सुद्धा हे खोडून काढलं सगळं की नाही आहेत उद्धव ठाकरे असं कुठला एक चेहरा नाही आहे, ठरलेला नाही चेहरा. पण मग संजय राऊत एक बोलतायत, उद्धव ठाकरे त्यांच्या कृतीत तुम्ही आता म्हणाल की एक तशी शंका आहे. काँग्रेसचे नेते सुद्धा आता बोलायला लागलेत. आलबेल आहे का सगळं महाविकास आघाडीमध्ये? आता महाविकास आघाडीमध्ये मला असं वाटत नाही काय आलबेल असेल, पण काही वेळेला कसं होतं ते पक्ष आहेत एकमेकावर प्रेशर टॅक्टिक्स असतात. कारण आता त्यांचे मुख्यमंत्री पदासाठी बैठक झाली का तर कुठंच झालेलं नाही. कारण कालच पृथ्वीराज बाबांनी सांगितलं की असं काही ठरलेलं नाही. परंतु शिवसेना भाजप युतीमध्ये किंवा काँग्रेस राष्ट्रवादी युतीमध्ये अशा प्रकारची चर्चा असायची नेहमी की ज्या पक्षाचं हे जास्त असेल, आमदार जास्त, संख्या जास्त असतील त्यांचा तो मुख्यमंत्री असेल. पण राष्ट्रवादीनं तसं केलं नव्हतं. स्वतःच्या संख्या जास्त असतानाही विलासराव देशमुखांना त्यांनी मुख्यमंत्री केलं होतं. त्यामुळे संजय राऊत जे म्हणतात ना की कोणीचाही किती जागा येऊ द्या तर उद्धव ठाकरेच होणार. कारण तुम्ही पाहिलं असेल लोकसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेचा चेहरा महाराष्ट्रभर फिरला. त्यांच्या सभांमुळे तेवढ्या सभांची गर्दी इतर कोणाच्याही सभेला झालेली नाही. त्यामुळे काँग्रेसचा जरी फायदा झाला असेल तो त्याच पद्धतीनं झालेला आहे. परंतु काँग्रेस किंवा राष्ट्रवादी यांची मतं शिवसेनेकडे वळलीत का तर वळलेली दिसत नाहीत. पण शिवसेनेची मतं तिथं वळलेली दिसतात काँग्रेसकडे.
हे देखील त्यांच्या विचारामध्ये असणारच, उद्धव ठाकरेच्या किंवा संजय राऊतांच्या. त्यामुळे तो त्याच पद्धतीने विचार करून उद्धव ठाकरेचा चेहरा करून जर आपण विधानसभेच्या निवडणुकीला गेलो तर आपल्याला जास्त मतं मिळू शकतात. इतर कुठलाही चेहरा, म्हणजे काँग्रेस पक्षामध्ये तर चेहराच नाही आत्ता तरी, बरोबर की नाही. राष्ट्रवादीमध्ये कोण चेहरे, सगळे बाहेर गेलेले आहेत. तर आम्ही ज्युनियर नेते आहेत. काँग्रेसमध्ये पटोले बिटोले हे काय महाराष्ट्रावरचे नेते नाहीत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र नेता असलेला जो नेता असेल तर तो उद्धव ठाकरे असल्यामुळे कदाचित ती भूमिका ते मांडत असले पाहिजे. आणि दिल्ली दौऱ्यादरम्यान ज्या काही चर्चा झाल्या असतील नसतील त्याच्यावरनं सांगलीत जे काही झालं लोकसभेला, तशी पुन्हा परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून पण त्याच्याकडे बघितलं आता त्या दौऱ्याकडे. त्याबद्दल उद्धव ठाकरेंनी परवाच सांगितलं, परवा दिवशी त्यांच्या प्रेसमध्येच सांगितलं, आम्ही त्या मित्रत्वाच्या काय लढाई केलेली असेल तरी शेवटी काँग्रेसचा म्हणजे महाआघाडीचाच उमेदवार निवडून आला, इंडियाचाच उमेदवार निवडून आला, त्यामुळे आम्हाला काही त्यात फरक वाटत नाही, जर त्यांनी क्लिअर केलेलं आहे. परंतु असं होणं अनेक मतदारसंघामध्ये होऊ शकतं. स्ट्रॉंग होल्ड प्रत्येकाचे आहेत तिथे. कारण भारतीय जनता पक्षाची लढत जी झाली ती काँग्रेसच्या लोकांशी जास्त झाली आणि शिवसेनेची लढत झाली ती राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर झाली प्रामुख्याने मोठ्या प्रमाणामध्ये. त्यामुळे आता त्यातले जे मतदारसंघ शिवसेनेकडे आलेले आहेत, उद्धव ठाकरेकडे किंवा शरद पवारांकडे, ते त्या मतदारसंघावर हक्क सांगणार ना. त्यामुळे आता हा या मतदारसंघातला उमेदवार जरी राष्ट्रवादीचा आला असेल तर शिवसेनेने टक्कर दिलेली, मग तो काय करणार, किंवा शिवसेनेने निवडून आले राष्ट्रवादी काय करणार. बरोबर. त्यांना आता पर्याय आहे. जर उद्धव ठाकरे उमेदवार देणार नसतील तर एकनाथ शिंदेकडे जाऊ शकतात, किंवा नाही म्हटलं तर राज ठाकरेकडे जाऊ शकतात. राष्ट्रवादीवाले काँग्रेसमध्ये जाऊ शकतात आणि अजित पवारांकडे जाऊ शकतात. त्यामुळे ते पर्याय राहिलेले आहेत. त्यांचा समन्वय कसा साधला जातो त्याच्यावर महाराष्ट्राचं गणित अवलंबून राहणार आहे. आणि येणारा जो काळ आहे 1.5-2 महिन्याचा, राजकीय प्रचंड उलथापालथ होणार आहे. कारण सगळ्यांच्या इच्छा आत्ता जागृत झाल्यात. राजकीय इच्छाशक्ती प्रत्येकाची झाली की नाही आता मला आमदार व्हायचं आहे, आत्ताच झालं तरच, नाही तर परत काय होणार नाही, अशा प्रकारची भावना त्या कार्यकर्त्यांमध्ये झालेली आहे. त्यामुळे सुपारी फेकी किंवा नारळ फेकी हे जे प्रकार घडत आहेत ना, आपल्या नेत्यापुढे तुम्ही तुमच्याशी किती एकनिष्ठ आहोत हा दाखवायचा प्रयत्न आहे तो. लक्षात घे, तुम्ही सुपारी फेकून कोण नारळ फेकून करताय काय, 2 रक्तांच्या भावांना एकमेकाविरुद्ध झुंजायला लावताय. हे महाराष्ट्रातल्या शुद्ध नागरिकांना आवडलेलं नाही आहे. हे पण त्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. हे राजनी पण लक्षात घ्यावं, उद्धवनी पण लक्षात घ्यावं. हे आवडलेलं नाही कोणालाच. राज ठाकरे हे महाराष्ट्रामध्ये 200 ते 250 जागा 250 ते 250 जागा लढवणार असं म्हणतात ते. त्यांच्याकडे उमेदवार नसले तरी ऐन वेळेला उमेदवार येऊ शकतात त्यांच्याकडे. ते निवडणुका लढवू शकतात, नाही असं नाही आहे. आणि कसं असतं तर त्या उमेदवारांचं काही पॉकेट्स असतात आणि त्याला असं वाटत असतं नगरसेवक झालेल्या उमेदवाराला देखील की नाही आपल्याला ही मतं मिळते म्हणजे आपण आमदार म्हणून निवडून हे 4 लोक लढतील त्यात आपण सहज निघून जाऊ असं वाटत असतं. परंतु महाराष्ट्रातली जनता ही अत्यंत सुज्ञ असं मी म्हणतो. कोणालाही डोईजड होऊ दिलं नाही त्यांनी लोकसभेमध्ये. पण तुम्ही बघितलं तर महायुतीला आणि महाआघाडीला जवळजवळ सारखी मतं दिली. 2-3 लाखाचा फक्त फरक आहे दोघांच्या मतामध्ये. त्यामुळे महायुतीच्या आशा देखील पल्लवित झालेल्या आहेत. या तुलनेमध्ये प्रकाश आंबेडकर जे ज्या पद्धतीनं बोलत होते की आम्हीच ठरवू काय करायचं आहे ते, त्यांच्या 35 उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झाले लोकसभेला आणि 14% 60% करत 2% मतं आली. कदाचित राज ठाकरेंची अवस्था ही अशाच पद्धतीने होती जी 2009, 14, 19 आणि 24 आत्ता ही टक्केवारी कमी कमी होत चालली आहे. याचं कुठेतरी भान त्यांना असलं पाहिजे. पक्षाचं चिन्ह टिकावं म्हणून त्यांनी जी हालचाल सुरू केलेली आत्ता ती त्यांना यशस्वी ठरवं असं मला वाटतं. सर खूप खूप धन्यवाद या विश्लेषणासाठी.
ठाकरे बंधूंच्या केंद्रापासून आपण हे सगळं सुरू केलं, त्याच्यातनं राज्याचं सगळं चित्र तुम्ही आमच्यासमोर मांडलं, त्याबद्दल खूप खूप आभार. पुन्हा पुन्हा भेटत राहू. 2 महिने काय होणार आहे सगळ्यांनाच माहिती आहे, धुमाकूळ आहे, राजकीय रणधुमाळी चालू आहे. पण तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा. आणि आपण सर्वांना पुन्हा पुन्हा भेटतच राहणार आहोत. पण तोवर द पॉलिटिक्सला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार.